कवी संमेलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत दंगलकार नितीन चंदनशिवे। त्याचप्रमाणे सहभागी कवी असणार आहेत सुमंत गुणवंत, मुकेश कांबळे, मधुश्री ओहोळ, राम पानखेडे। एक 5 मिनिटात पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे। आजच्या या कवी संमेलनामध्ये दंगलकार नितीन चंदनशिवे साहेब यांच्यासोबत अन्य कवी देखील या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचे सहकारी त्यामध्ये सुमित गुणवंत, सागर काकडे, रवी कांबळे, मधुश्री ओवाळ, राम पानखेडे, मुकेश कांबळे या सर्वांचंच एकदा आपण टाळ्याच्या गजराने स्वागत करूयात। आणि मी त्या सर्व टीमला या विचार मंचावरती निमंत्रित करतो। दंगलकार नितीन चंदनशिवे त्यांची सर्व टीम या मंचावर उपस्थित होत आहे। त्यामध्ये सुमित गुणवंत असतील, सागर काकडे, रवी कांबळे, मधुश्री ओवाळ, राम पानखेडे आणि मुकेश कांबळे या सर्व कवींचे विचार मंचावरती आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आनंद ओवाळ आणि भीमराव कांबळे हे देखील या काव्य संमेलनामध्ये आपल्या कविता सादर करणार आहेत। तर या काव्य संमेलनाची सुरुवात सर्वप्रथम आपले जे महामानव आणि आदर्श गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीप प्रज्वलनाने होत आहे। मी दंगलकार नितीन चंदनशिवे सरांना मी त्याचबरोबर कुमार आई सरांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करतो। उपस्थित आहेत विजय असो, विजय असो। देवा झिंजार सर, देवा झिंजार सर, मान्यवरांच्या कवींच्या त्याचबरोबर उपस्थितींच्या हस्ते प्रतिमेला दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। महापुरुषांचे विचार कायमस्वरूपी आपल्या तेवत राहोत, आपल्यापासून दूर न होत अशा अनेक उद्देशाने हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत। आज कार्यक्रम पाहून उद्या आपल्या या विचारापासून दूर न होता कायमस्वरूपी या विचारावर चालत राहून आपल्या आचरणात हे विचार आणले जावेत, हा एक शुद्ध हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। मी उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ बैलुमे सरांना विचार मंचावर निमंत्रित करतो। आज आवर्जून उपस्थित झालेले कवी दंगलकार नितीन चंदनशिवे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। हे बंद आहे सर, चेहऱ्याच्या कलर पेक्षा काव्यातला कलर पहा, अगदी निश्चितपणे ते कुठं ना कुठं त्यांचं स्वतःचं अस्तित्व आपल्याला दाखवून देईल। धन्यवाद सर। त्याचबरोबर यानंतर सुमित गुणवंत त्यांचा सत्कार फूल देऊन बैलुमे सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर सागर काकडे यांचाही सत्कार पुष्पगुच्छ देऊन बैलुमे सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर रवी कांबळे यांचाही सत्कार बैलुमे सरांनी करावा। त्याचबरोबर मधुश्री ओवाळ यांचाही सत्कार पुष्पगुच्छ देऊन इथं बैलुमे सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर राम पानखेडे, मुकेश कांबळे यांचाही सत्कार पुष्पगुच्छ देऊन करावा असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर मगाशी एक थोडंसं स्वागत करायचं राहून गेलं होतं, 1-2 व्यक्ती आहेत।
इथं आवर्जून सकाळपासून अगदी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीपासून त्यांनी सेटअप करून इथं चॅनलवाले आपल्यासाठी इथं आलेले आहेत. संघमित्रा बारसागडे मॅडम, त्याचबरोबर व सतीश दळवी सर, त्याचबरोबर प्रतिभा मनवर, अध्यक्ष जेतवन बुद्ध विहार, त्यानंतर सतीश दळवी यांनी देखील मंचावर यावं. प्रिया नापते, तिने देखील मंचावर यावं, कारण खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या एकटीचा आवाज, आणि सगळ्यात महत्वाचं तिकडे एक छोटी आहे कोणतरी, तिचा आवाज सगळ्या या पूर्ण सभागृहाला हादरून टाकला. तिलाही बोलवा. खरं तर मी म्हणतो तिचा सन्मान आहे खरं तरी आज. बघा एवढ्या लहान वयात जय भीम आणि त्या नावात अगदी किती जोश आहे बघा. तिला देखील मंचावर घेऊन यावं, त्यांच्या पालकांनी वगैरे. नाव माहित नाही पण तिने यावं. हा, सावित्रीबाईच्या लेखी आहे त्या सगळ्या, उद्याचं भविष्य आहे, आणि त्यामुळे यांचा सत्कार होणं, यांचं स्वागत होणं एक प्रेरणा असते, एक शाबासकीची थाप असते, म्हणून हे उचित ठरतं. देवा जिंजाळ यांचं देखील इथे पुष्पगुच्छ देऊन वेलुमे सरांच्या हस्ते स्वागत होत आहे. यानंतर या कवी संमेलनाचं पूर्ण जे नियोजन किंवा पूर्ण इथून पुढचं जे सूत्र जे आहे ते मी आजचे आपल्याला लाभलेले जे कवी आहेत दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्याकडे सुपूर्द करतो आहे. एकदा टाळ्यानं पुन्हा एकदा त्यांचं आपण या सगळ्या मंचावरचं स्वागत करूया, आणि पुन्हा एकदा जय भीम. धन्यवाद. धन्यवाद. जेवायला जेवढी गर्दी दिसत होती तेवढी गर्दी इथं नाही. मग सकाळपासून जे बौद्ध बौद्ध चाललं होतं ते अजून महारच आहेत. अजून पण जी बाहेर आहेत जेवून थांबल्यात त्या महारांनी आत येऊन बौद्ध व्हावं अशी मी त्यांना धमकी देतो. सकाळपासून कोपऱ्यात बसलो होतो, साहजिकच कोणाला दिसलो नाही. सगळी भाषणं ऐकली. सांगायचं एवढंच आहे की मी जसा कवी आहे त्याच्या आधी मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यातला कार्यकर्ता आणि कवी दोघ जण ते ऐकत होतो आम्ही, तर मेंदूचं भुसकाट होत होतं सगळं. आता ज्याला कळाल त्याला कळाल. एक धम्मची चळवळ आणि एक पॅन्थरची चळवळ अशा दोन विचारधारा इथे बघायला मिळतात. आणि त्यात माझा तिसरा रोल होता साहित्यिकाची एक भूमिका. ही सगळं प्रत्येकाचं ऐकून मला कुठेतरी वाटत होतं की माझं काय चुकतंय का. पण सगळ्यात शेवटी एक भाषण झालं जे मला जवळचं जरा वाटलं. राजाभाऊ बहुलुमे सरांनी ती घुसकाट सगळं झाडून टाकलं. खर तर ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे. आजचा कार्यक्रम म्हणजे हा लुटायचा कार्यक्रम आहे सगळा. ज्यांना ज्यांना लुटता आलं तेच खरे रसिक असतात. कवी संमेलनाला सुरुवात करतोय. ही पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. एक एक कवी आपली कविता सादर करतील. मला सांगायला लावू नका टाळ्या वाजवा म्हणून. कविता आवडली तर टाळ्या वाजवा, आणि नाही आवडली तर जोरात वाजवा. म्हणजे आम्हाला त्यातून कळेल की आम्हाला अजून वेगळं लिहिण्याची गरज आहे. आम्हाला कवितेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजून करायचा आहे. हे तुमच्या टाळ्यांनी सांगा, ग बसू नका. जिवंत असल्याचा पुरावा द्या. सध्या जिवंत गरजेचं आहे. हल्ली धर्माचं फार वेळ लागलेला आहे लोकांना. सकाळपासून इथेही धर्माचंच ऐकायला लागलो होतो मी. परवा माझ्या चुलत भावानं लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान होती. ते चिडले, धर्म पेटला. मेन कार्यकर्ता मी.
घराण्यात धरला मला. 7-7 फुटाचा एक एक गडी, छातीवर सगळी दाढी वाढलेली, असल्या तलवारी उठल्या, एक तलवार इकडं एक तलवार इकडं, पाठीमागनं एकानं आडवी ठेवली होती. 7-8 जण मला घेरलं होतं दारात येऊन आणि मला म्हणले, तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. मी म्हटलं ये ठीक है, लेकिन लड़की भी चली गई ये भी बोलो. ते अजून तलवार आवळली गेली नरड्यावर. मी म्हटलं अभी रहने दो, जाने दो उनको, हो गया शादी. ते म्हटले ऐसा नहीं चलेगा. मी म्हटलं कैसा चलेगा, वो तो बोलो. त्याला आमच्या धर्मात यायला हवं. म्हटलं नेमकं काय करायचं. तर म्हटले त्याला मुसलमान व्हायला सांग. तर म्हटलं त्योच का, मी बी मुसलमान. एका सेकंदात धर्माचा बदलायचाच विचार मी घेतल्यानंतर त्याला कळालं नाही एवढा अवघड विषय यानं सोपा केला कसा. त्याची तलवार ढिली झाली. आता एकटक बघायला लागलं. म्हटलं काय असं ती प्रोसेस करून टाका, मी मुसलमान. शेवटी प्रेम महत्वाचं आहे, धर्मविर्म काय. ते प्रकरण मिटलं. अनेक 2 दिवसांत दुसरा चुलत भाऊ जवळ आला. हे कधीच जवळ येत नाही, आज का आला म्हटलं. ते म्हणला दादा मी मुंबईला असतो. म्हटलं माहित आहे मुंबईला आहे. म्हणलं माझं बी सुरू आहे. म्हटलं काय. म्हटलं मॅटर चालू आहे, लग्नाचा विचार आहे. म्हटलं काय मग प्रॉब्लेम काय. तर म्हटला मुलगी ख्रिश्चन आहे. मग म्हटलं आपण ख्रिश्चन. तो म्हटला तू तर मुसलमान झालायस. म्हटलं आता असं करू, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा शीख, बौद्ध, अजून काय असेल ती वाटून घेऊ. घरा दारावर पाटी लिहायची, सर्व धर्म संभाव, घराचं नाव संविधान. आणि त्याच्यात बारकी पाटी एक लावायची आठवणीनं की इथं माणसं राहतात. ज्या धर्मावरती धर्मसंस्कृती वगैरे इतकं बोललं जातंय, इतका ते चर्चासत्र, संमेलन, एवढी मोठी पुस्तकं, धर्मग्रंथ एवढा असतोय पण त्याच्यावर लिहिलेलं एवढं असतंय ती उचलत नाही. मी सरळ स्पष्ट सांगतो की येणाऱ्या 100 वर्षानंतर कदाचित माझं हे कोणतरी ऐकेल. धर्माची आणि जातीची चेष्टा झाली पाहिजे, त्याशिवाय हे संपणार नाही. मस्करी झाली. आणि म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. चुना लावायला आता शिकलं पाहिजे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक महादेव रोकडे सर, आम्हाला कायम आमच्या पाठीवर हात असणारे, आणि त्यांचा हात पाठीवर असतो आणि कधी कधी कानाखाली असतो. पाठीवर असणारा हात धोकादायक असतो, कानाखाली असणारा हात हा आयुष्याची दिशा दाखवतो. म्हणून रोकडे सर आमचे खरे प्रेरणादायक मार्गदर्शक आहे. आणि एक मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल, मी पुण्यात 10 वर्ष वॉचमॅनचं काम करत होतो एका कंपनीमध्ये. आणि त्या कंपनीमध्ये वॉचमॅनचं काम करताना एक सहकारी माझा वॉचमॅन होता. तो आज अचानक मला या ठिकाणी भेटायला दिसला. दोघांचे डोळे आमचे पाणावलेले होते. असा महेंद्र कदम या ठिकाणी या वॉचमॅनला बघण्यासाठी एक वॉचमॅन या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं मनापासून वेलकम आहे. या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर विनंती करतो की या कवी संमेलनाची सुरुवात एक सुंदर गळ्याचा गायक आणि त्याच्यातला कवी, संवेदनशील मनाचा आमचा मित्र, आणि त्याची एक वेगळी ढंगातली शैलीतली कविता महाराष्ट्रासमोर त्यानं कायम ठेवलेली आहे. कवी रवी कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या बहारदार रचनेनं या कवी संमेलनाची सुरुवात करावी. जय भीम. जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला, जिंदगीला अत्तराचा
वास देऊन गेला संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला. एक 4 ओळी ठेवतो आणि मग रचना घेतो. माग तो संवाद आता टाळतो मी वाद आता माग तो संवाद आता टाळतो मी वाद आता माणसाच्या अंतराला घालतो मी साध आता मानतो ना धर्म जाती राहतो निर्वाद आता मानतो ना धर्म जाती राहतो निर्वाद आता पांगलेल्या माणसांना जोडतो अल्हाद आता. एक गझल घेतो. आग होती व्यक्त झाली काळजाची आग होती व्यक्त झाली काळजाची वेद नाही माय माझ्या लेखनाची वेद नाही माय माझ्या लेखनाची स्वागताला भीत नाही संकटानो स्वागताला भीत नाही संकटानो एवढी केली तयारी मी मनाची एवढी केली तयारी मी मनाची मनगटाला एवढा ह्या जोर आहे मनगटाला एवढा ह्या जोर आहे बांधते राखी बहीणच दुश्मनाची बांधते राखी बहीणच दुश्मनाची मीपणाचा रोग इतका वाढला की नितीन दादा मीपणाचा रोग इतका वाढला की ढाल मी घेऊन आहे संयमांची ढाल मी घेऊन आहे संयमांची वागताना नम्र भावे एवढे की वागताना नम्र भावे एवढे की झोप उडली पाहिजे त्या निंदकांची झोप उडली पाहिजे त्या निंदकांची मी सुखाचा मार्ग माझा शोधताना मी सुखाचा मार्ग माझा शोधताना मी सुखाचा मार्ग माझा शोधताना भेटली मज तत्व सारी गौतमाची भेटली मज तत्व सारी गौतमाची भेटली मज तत्व सारी गौतमाची. जय भीम नमोताय. सुंदर सुरुवात रवीने केलेली आहे. त्याच्या कवितेवरती बोलण्यासारखं खूप काही आहे. भेटली मज तत्व सारी गौतमाची ही तत्व शोधण्यात ज्यांनी जिंदगी घालवली असा कोणी एखादा या सभागृहात आलाय का? हे कवी संमेलन नेमकं कशासाठी आहे याची जाणीव त्याच्या कवितेने करून दिली. एवढ्या सभागृहात रिकाम्या खुर्च्या आम्हाला किती छळतात माहित नाही, पण एक मात्र निळी टोपी या ठिकाणी दिसते. ही निळी टोपी चळवळीचा फार मोठा आधार आहे. तो पॅन्थर इथं कविता ऐकण्यासाठी आलाय का मला माहित नाही. तो पॅन्थर इथं भाषण ऐकायला आलाय का मला माहित नाही. तो पॅन्थर इथं एवढ्यासाठी आलाय गर्दी
त्यानं अखंड आयुष्य ज्या रस्त्यावर चळवळीसाठी झिजवलं, त्याचा जाणीव आहे की पिकलं पान माझं पडणार आहे, मी निघून जाणार आहे, माझ्या नंतर माझ्या पाऊल खुणा शोधत ही येणारी पिढी माझ्या प्रवासात माझ्या रस्त्यावर चालत येणार आहे का, ही आशा ही बघण्यासाठी तो पॅन्थर या ठिकाणी आलेला. आणि त्याच्या मनातला मुका हंबरडा या गर्दीला जर ऐकूच येत नसेल तर या गर्दीच्या कानाखाली मारणाऱ्यासाठीच हे कवी संमेलन आमच्या कविता असाव्या असं मला आवर्जून वाटतं. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय परभणीच्या मातीतून आलेले आमचे मित्र कवी आनंद ओवाळ सर यांना. सर्वांना सप्रेम जेवी. सर्वात प्रथम मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकाचे आभार. व माझी एक कल्पना आपल्या समोर ठेवत आहे, जी की बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाची एक लढाई लढवण्यासाठी सर्व काही दिलेलं आहे. आणि आज आमचा स्वाभिमान कुठे घाण होतोय का याचं आत्मपरीक्षण करण्याची एक काळाची गरज आहे. म्हणून स्वाभिमानाच्या लढाईचे ते गाजवण्या मैदान, गाजवण्या मैदान. स्वाभिमानाच्या लढाईचे ते गाजवण्या मैदान, गाजवण्या मैदान. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. बैमानी आणि लाचारीचा सोड तू धंदा, सोड तू धंदा. इमान राखून भीमरायाचा हो इमानी बंदा, हो इमानी बंदा. आज बैमानी आणि लाचारी आम्ही स्वीकारून बाबासाहेबांची चळवळ कुठे विकली जात आहे का, मूल्यमापनाचा विषय आहे. म्हणून बैमानी आणि लाचारीचा सोड तू धंदा, सोड तू धंदा. इमान राखून भीमरायाचा हो इमानी बंदा, हो इमानी बंदा. अरे भीमरायाने तुझ्याच साठी, भीमरायाने तुझ्याच साठी सोशिले ले हाल, सोशिले ले हाल. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी एवढे हाल सहले आहे ना. त्यांचे अपत्य तुमच्या आमच्यासाठी अर्पण केले, मातीत घातले. आणि आज आम्ही गद्दार होतोय का? बरोबर की नाही? म्हणून कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. भीमाने भारत देशासाठी केले खूप कष्ट, केले खूप कष्ट. आम्ही काय सांगतोय? फक्त महारासाठी केले. महारासाठी केले का? बौद्धासाठी केले का? सर्व भारतासाठी केले. बाबासाहेबांचे कष्ट हे पूर्ण अखंड भारत देशासाठी आहे. पण आम्ही कुठेतरी बाबासाहेबांना चौकटीत बांधण्याचं काम करतोय का? बाबासाहेबांनी किंवा आपल्या सर्व महापुरुषांनी इथली जातीयता नष्ट करण्याचं काम केलं. आणि आज त्यांचे अनुयायी, आज त्यांचे मुलं म्हणून आम्ही त्यांना जातीत बंदिस्त करतोय का? 2 पैशासाठी आम्ही लाचार होतोय का? 2 पैशासाठी विकले जातोय का? या कडव्यामध्ये मी लिहिले, भीमाने भारत देशासाठी केले खूप कष्ट, केले खूप कष्ट. दीड दमडीच्या पैशासाठी होऊ नको भ्रष्ट, असा होऊ नको भ्रष्ट. अरे भीमरायाने बनवले तुला, अरे भीमरायाने बनवले तुला. आज मला माल, आज मला माल. बाबासाहेबांनी आज आम्हाला एवढं मालामाल बनवलंय की आज आमच्या हिमतीवरती आमदार, खासदार, मंत्री आम्ही निवडून आणू शकतो. मग काय 2 पैशासाठी का विकलं जाते? म्हणून आम्ही आता काय केलं पाहिजे? कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल.
अडाणी अदानी अडाणी अदानी करत आहेत देशाचा घात, साऱ्या देशाचा घात. मोदी साहेबांनी गेल्या वेळेस किती 16,000 आहे ना 500 करोडचं असं कितीतरी करोडचं कर्जमाफी केली त्यांची अडाणी अदानीची. सर मी सांगतो तुम्हाला, जिल्हा उद्योग केंद्राच्या आपल्या फाईल आहेत 5 लाख 10 लाख आपण फाईल बनवायची आहे ना. फाईल बनते, बँकेत येते, तिकडून सांगतात की लोन सँक्शन झालं पाहिजे आणि बँकवाला विचारते की बाबा आता तुझ्याकडे ठेवायला काय आहे. म्हणजे बँक आम्हाला विचारते तुला तारण काहीतरी ठेवावं लागेल तेव्हा आम्हाला लोन मिळते, आणि आमच्याकडे तारण ठेवायला काही नसतं म्हणून आम्हाला ते लोन मिळत नाही, सँक्शन होत नाही, आमचा एक बांधव उभा राहत नाही, आणि एवढे करोडोची माफी केली जाते. बरोबर की नाही? म्हणून अडाणी अदानी करत आहेत देशाचा घात, या देशाचा घात. येणाऱ्या गुलामीवरती तू करायाला मात, उठ करायाला मात. अरे शिवरायांचा गनिमी कावा, शिवरायांचा गनिमी कावा. करतशी तू चाल, करतशी तू चाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. बाबासाहेबांनी आम्हाला मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. काय आम्ही तंबाखू खायला शिकलो का? काय आम्ही सरकार मान्य देशी दारू प्यायला शिकलो का? आणि ही देशी दारू पिऊन आम्ही आपसात संघर्ष करायला शिकलो का? मूल्यमापनाचा विषय आहे. बरोबर की नाही? हा मूलमंत्र जो दिलेला आहे बाबासाहेबांनी, कशासाठी शिकायला सांगितलंय? कारण जेव्हा आपण चांगले शिकू तेव्हा संघटित होणार आहे, आणि चांगलं शिक्षण घेऊन संघटित झालो तरच संघर्ष करणार आहे. कमी शिकलो तर आपसामध्ये संघर्ष होत आहे, असं होत असताना असं चित्र दिसत आहे का? म्हणून या कडव्यात मी लिहितो, शिक्षण घेऊन संघटन ते बांधण्याकरिता, संघटन बांधण्याकरिता. भीमज्ञानाची आली घरी ती ज्ञानाची सरिता, आली ज्ञानाची सरिता. करू नको तू पुढे कधीही, अरे करू नको तू पुढे कधीही. गांधीवानी गाल त्या गांधीवानी गाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. शेवटचं कडवं सादर करत आहे. मनुवाद्याच्या तोंडाला ते फासायाला काळ, ते फासायाला काळ. भीमरायाची सारी तत्व नियमान पाळ, नित्य नियमान पाळ. बा भीमाच्या गाण्याचा आनंद, बा भीमाच्या गाण्याचा आनंद. सोडू नको ताल, सोडू नको ताल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. कर छातीची ढालर बनवा, छातीची ती ढाल. जय हिंद. धन्यवाद. खूप सुंदर कविता सादर केली. एक गोड गळा होता, माहित होतं. अजून एक गोड गळा आहे, आम्हाला नरड आहे. कविता कधी कधी शब्द विचार करायला होतात. मला कधी कधी प्रश्न पडतो की आमची पोरं कुठं आहेत? कांबळे, वाघमारे, ओहाळ, चंदनशिवे. मला कधी कधी असं स्वप्न पडतं बरं का, की आमच्या बी कांबळेच्या घरावर ईडीची धाड पडावी. वाघमारेला बी चौकशीसाठी बोलवावं. 12,000 कोटीचा घोटाळा कांबळे अडचणीत. आम्ही पण त्याची फटाकड्या वाजवून माशी वरात काढावी. चौकशीसाठी बाहेर आल्यावर आम्ही पण दंगा करावा. असं काहीतरी आमच्या पोरांनी आता केलं पाहिजे. यांचीच नाव वाचून वैताग आलाय. हीच चौकशी यांची, सगळं ईडी इकडंच,
आमच्या मागे आली पाहिजे. आंबेडकर नगरवर पण इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे. तेवढं मोठं व्हा. आमची जयंतीच्या वर्गणीत खाते गोंधळ आहे म्हणून कविता लिहायला लागते. या ठिकाणी महाराष्ट्रामधलं एक नामांकित नाव, झी मराठीवरती हास्य सम्राट ज्यावेळेला आलं त्यावेळेला महाराष्ट्रातला पहिला हास्य सम्राट म्हणून आम्ही ज्यांना बघितलं, आमच्या सोबत कायम राहिले, आमचे मार्गदर्शक म्हणून मोठ्या भावाचा रोल कायम त्यांनी निभवला. त्यांच्या कवितेनं सुद्धा एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली. कवी देवा झिंजाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. आपल्या टाळ्या सांगतील. जय भीम. शिका, संघटित आणि संघर्ष करा. मी नेहमी सांगत असतो, नितीनने सांगितले प्रस्तावना करायची नाही. गावातल्या कार्यक्रमात हेच सांगत असतो, काही नुसते शिकले, संघटित झालेच नाही. काही न शिकता संघटित झाले. काहींनी हे दोन्ही केलं नाही, नुसता संघर्ष केला. काय मिळणार आहे आपल्या वाट्याला? काय येणार काय? पहिलं मी सरांनी जे चिंतन मांडलं ते खरं चिंतनशील आहे. त्या पद्धतीने वागलं पाहिजे, तसा विचार आपण मनात पेरला पाहिजे, त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं तरच आपला येत्या काळात निभाव लागणार आहे. बरोबर ना रोकडे सर? अन्यथा आपलं हाल कुत्र सुद्धा खाणार नाही. एक छोटी कविता आहे. चुलीला जाळ घालणाऱ्या एखाद्या पोरीनं, चुलीला जाळ घालणाऱ्या एखाद्या पोरीनं करावी चकचकीत सरकारी धुरानं माखलेली घरं. द्यावा पोतेरा लेखणीतल्या विश्वासानं आणि सारवून काढावी भुई दुर्लक्षित किटाडांची आणि द्यावी ठाकलून आळसून पडलेली मनातली सगळी गुरढोरं. व्हावेत गावोगावी शुद्ध विहार, व्हावेत गावोगावी शुद्ध विहार आणि डोक्यात नांदावा फक्त नवा बुद्ध विचार. आणि एखादी तरी इंदिरा घडावी गावाबाहेरच्या इंदिरा आवास योजनेतून. वाह, क्या बात आहे. आता कविता गाऊन म्हणणार नाही मी, सागरने तसा दम दिलाय. म्हणजे मेनू कार्डाशिवाय आयुष्यात ज्यांनी केलीच नाहीत कशाची पारायण, बर का सुमित, मेनू कार्डाशिवाय आयुष्यात ज्यांनी केलीच नाहीत कशाची पारायण, तेच घेत असतात गाथेवर परिसंवाद. ही आपली परिस्थिती शिक्षण व्यवस्थेची असू द्या किंवा सगळ्यांची असू द्या. कवितेचं नाव आहे टाय घाल्या. माईक बंद आहे. जे भाडखाव शहरातच उगवले, शहरातच वाढले आणि टाय घालून ऑफिसला गेले, त्यांचं काम एकच आहे की भाव वाढले का ब्रेकिंग न्यूज द्यायच्या. त्यांच्यासाठी कविता आहे. जे मातीत उगवले मातीतच आता राबतायत, किमान मातीचं स्मरण ठेवतायत, त्यांच्यासाठी कविता नाही. फार मनाला लावून घ्यायचं नाही. योग्य भावच मिळत नाही म्हणून लेकराबाळांची कोवळी स्वप्न फेकून द्यावी लागतात रस्त्यावर. योग्य भावच मिळत नाही म्हणून लेकराबाळांची कोवळी स्वप्न फेकून द्यावी लागतात रस्त्यावर. आणि ह्या टाय घाल्या लोकांना कसं हो कळत नाही, आणि ह्या टाय घाल्या लोकांना कसं हो कळत नाही. योग्य भावच मिळत नाही म्हणून लेकराबाळांची कोवळी स्वप्न फेकून द्यावी लागतात रस्त्यावर. आणि या आगतिक बळीराजाची तडफड कशी हो कळत नाही या टाय घाल्या लोकांना एसीत बसल्यावर. कशी गाडून घेते बळीराणी स्वतःला चिखला मातीत. मी बैलुमे सरांना त्यांचं व्याख्यान संपल्यावर सांगितलं, दलित म्हणजे कोण? जो गरीब आहे तोच दलित आहे. त्या प्रत्येक दलिताची व्याख्या आहे. कशी गाडून घेते बळीराणी स्वतःला चिखला मातीत हे कधीतरी समजेल का? पर्स घेऊन डोक्याची मंडई करणाऱ्या आणि गॅस पुढे चपला घालून रोज नव्या रेसिपी शिकणाऱ्या सिटीतल्या बाईला. गाडग्या मडक्यात गोमतार साठवणाऱ्या, रक्त आटून बाटूक जगवणाऱ्या, बाटूक माहिती आहे सगळ्यांना, बाटूक, गाडग्या मडक्यात गोमतार साठवणाऱ्या, रक्त आटून बाटूक जगवणाऱ्या, डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावठी गायचंच काळीज लागतं. घराघरात भांडणं लावणाऱ्या एकता कपूरच्या मालिका बघताना डोळ्यातून ओघळणारं पाणी काय कामाचं. उन्हानं रापलेल्या कुसळांनी माखलेल्या पडीक जमिनीत मायकल शुमाकरनं जर धरला असता त्याचा वेगवान नांगर,
उन्हानं रापलेल्या आणि कुसळांनी माखलेल्या पडीक जमिनीत मायकल शुमाकरनं धरला असता जर त्याचा वेगवान नांगर, तर त्यालाही कदाचित कळलं असतं फाशीसाठी दोर सुद्धा उसना का आणावा लागतो याचा नंबर 1 फॉर्म्युला. हॅप्पी न्यू इयरला विश करणाऱ्यांपेक्षा विषारी वाटतात मला. हॅप्पी न्यू इयरला विश करणाऱ्यांपेक्षा विषारी वाटतात मला मेथीचा भाव करून हॉटेलला टीप देणारे 5 स्टार हात, पण कुणालाच कसे दिसत नाही जगाला जगवण्यासाठी स्वतःच आयुष्य खुरपणारे करोडो अनामिक काळे हात. इथल्या कमोडधारी माणसांना शेणा मातीचा वास नाकात खुपतो आणि हल्ली यांना गाडगे बाबा व्हायला सुद्धा कॅमेरामनच लागतो. कमोडधारी माणसांना शेणा मातीचा वास नाकात खुपतो आणि हल्ली यांना गाडगे बाबा व्हायला सुद्धा कॅमेरामनच लागतो. अरे आम्ही आमचं आयुष्य झाडतो, नांगरतो, पेरतो, रुजवतो, कोळपतो, कापतो, उपनतो, टाचतो आणि तुम्हाला खायला घालतो. तुम्ही फक्त पचवायचं काम करा. तरी सुद्धा एवढं होऊ नये कुणाच्या स्वप्नात माझा बळीराजा राजकुमार म्हणून झळकत नाही किंवा कुठल्याच मालिकेत म्हणून समोर येत नाही. अरे ऊर फुटोस्तवर स्वार्थ पळवणाऱ्या गाढवांनो, आधी तुमचा IPLचा घोडेबाजार तरी थांबवा. नाहीतर सोफ्यावर बुडत टेकवल्या आमच्या बैलगाड्या शर्यतीवर बोंबलायचं तरी थांबवा. आणि हे असंच चालू राहिलं तर भविष्यात शेतकरीच मुलाबाळांसहित विकायचा आहे अशी ब्रेकिंग न्यूज आल्याशिवाय राहणार नाहीये, हे लक्षात ठेवा. आदरणीय मोदी साहेब, मोदी हे फक्त आडनाव नाहीये, मोदी ही वृत्ती. आदरणीय मोदी साहेब, आदरणीय जॅकेटवाले साहेब, आदरणीय टोपीवाले साहेब, ही सगळी मंडळी संपवतील जगातला सगळाच आतंकवाद. पण शेतीवाडी पिकवलीच नाही तर कसा करणार आहोत आपण कंट्रोल तुमच्या आमच्या पोटातला उपाशी तापाशी दहशतवाद. कारण रोजंदारीवर मत गोळा करण्याचा बिझनेस मधमाशा नाही करत, हे नाही पटायचं. फक्त बुकेपुरता संबंध असलेल्या आपल्या तुकार कृषी मंत्र्यांना त्यांच्या वांझाटल्या आश्वासनांनी इथं शेतकऱ्यांचा कायमच घात होतोय. आणि हिरव्या कळ्या खुडणाऱ्या सोनोग्राफी वाल्यांना कसं कळत नाही, इथं रोजच मातीचा गर्भपात होतोय. म्हणून तर माझी विनंती आहे, कमीत कमी कपडे घालणाऱ्या हिरोईन्सला चौका छक्का मारून पद्मश्री मिळवणाऱ्यांना, कमीत कमी कपडे घालणाऱ्या हिरोईन्सला आणि चौका छक्का मारून पद्मश्री मिळवणाऱ्यांना दरवर्षी भारतरत्न सुद्धा द्या. पण कोपरापासून हात जोडतो, मातीतून नाती जन्माला घालणाऱ्या माझ्या बळीराजाला थोडासा तरी सन्मान द्या. खूप जोरदार कविता. टाय घाल्या, असा टाय घाल्या प्रत्येकाला भेटत असतो दररोज. आणि आमच्या पण वस्तीत आता टाय घाली झालेली आहेत. त्याच्यावर एक ओळी आठवल्या की दोन्ही हाताच्या 10च्या 10 बोटात अंगठ्या घालून, दोन्ही हाताच्या 10च्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या घालून आलिशान गाडीतून उतरला, आमच्या झोपडपट्टीत येऊन म्हणाला, हात वर करून बोलला, शेवटी माझ्या हातात काय आहे. 10च्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या घालून म्हणाला, हात वर करून म्हणाला, शेवटी माझ्या हातात काय आहे. तुम्हीच खरं जीवन जगता, वेदनेशी भिडता, सुखाशी लढता, जगण्याचा आनंद घेता. तुम्हाला समाधानात झोप लागते, आम्हाला नाही. त्याच्या सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. मी डोळे वाटावून बघत होतो. तो माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुझ्यासारखी समाधानाची झोप लागावी म्हणून मी आता माझ्या 4 मजली बंगल्यावर तुझ्या झोपडीसारखी एक झोपडी बांधली आहे. मी तिथंच झोपायचा प्रयत्न करत असतो. ही अशी अवस्था या ठिकाणी आहे. इथलं कवी संमेलन
खूप उंचीला जाणार आहे. त्यातले उंचीचा एक वेगळा षटकार देवादादांनी मारला, त्याबद्दल त्यांचा आभार. हे जे कवी बसलेले आहेत, हे कवी पाना फुलावरती नाही लिहिणारे, हे वेदनेशीच बोलणारी नाती आहेत आमची. मला परवा मुंबईमध्ये मुलाखतीला विचारलं, माझ्यावर टाटा फिल्म इन्स्टिट्यूट पिक्चर बनवला, त्याचं ते हे होतं स्क्रीनिंग का काय डॉक्युमेंटरी. ते मुलाखतीत मला विचारले, कविता तुमच्यासाठी काय आहे? मलाही प्रश्न पडला, मी कधी विचारच केला नाही आज. मग कळालं की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो, कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. महिनाभर कविता, ही कविता आमची अशी आहे. जरी गर्दी कमी असली, बऱ्याच वेळेस सरकारचा उल्लेख व्हायला लागलाय, मला भीती वाटते एका तासात दंगल होईल अशी परिस्थिती आहे आता. आणि त्यात माझं नाव असं करून ठेवलं. परवा त्या गोंदियाला एका कार्यक्रमात म्हणलं, पब्लिक आपलंच होतं, जोश मध्ये म्हणलं, ही सरकार चोर आहे. बोलून गेलो, कार्यक्रम संपला, गाडी आली, 3 स्टार वाले 2 जण आले. म्हटलं साहेब काय? म्हटले चहा प्यायला चला. घड्याळ बघितलं 11:30. म्हटलं आता कसला चहा? म्हटलं मला नको. ते म्हटले प्यायलाच लागणार आहे. म्हटलं का? सरकारी चहा घ्यायला लागणार म्हणले. म्हटलं मला नको. हे कायद्यानं आहे, ते घ्यावं लागतंय. नाही म्हणताना उचलून बसवला. म्हटलं झालं काय साहेब? म्हटले तुम्ही डायरेक्ट म्हणताय सरकार चोर आहे. मी म्हटलं नाही. म्हटलं लगी मोबाईल, तुम्ही जसं रेकॉर्डिंग करताय तशी तिथे बी होती बघा. म्हटले व्हायरल झाले. हा म्हटलं अवघड झालं. मग त्यांना एवढं म्हटलं की साहेब मी हे म्हटलं खरं आहे, ही सरकार चोर आहे, पण कुठलं सरकार चोर आहे? भारतात सरकार चोर आहे असं तर मी म्हणलेलं नाही. ते रशियाचा असू शकते, अफगाणिस्तानचा असू शकते. ते साहेब बी हुशार होता. ते म्हटलं आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार चोर आहे. अशा परिस्थितीत हे सगळं बोलायचं आहे, लिहायचं आहे. त्यामुळं रेकॉर्डिंग करताना व्यवस्थित करा, दाद द्या. आता बऱ्याच ठिकाणी काय ठिकाणी टाळ्याच येत नाही, कारण प्रत्येक जण रेकॉर्डिंग करायला. मग गल्लीबोळाचे युट्यूबर आहे एक एक, आणि ती मग दारादारात जाऊन म्हणते चॅनल सबस्क्राईब करा, ह्याव करा, त्याव करा. ते आमचं आम्हाला कळत नाही. आणि ती इथं मग हातात मोबाईल असल्यावर टाळ्या वाजवायचं जमत नाही. मग ती रात्री गुदडीत टाळ्या. घरातली इच्छा त्यात काय आहे दंगल घरात. या ठिकाणी पुण्यातले परंतु परभणीहून या ठिकाणी स्थायिक झालेले आमचे मित्र कवी भीमराव कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. माणूस कॉन्ट्रॅक्टर आहे, आर्थिक बाजून भक्कम आहे, कवितेशी नाळ आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा माणूस चळवळीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना, अनेक शिकणाऱ्या पोरांना पैशात खूप मदत करतो. म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो. कवी भीमराव कांबळे यांना विनंती करतो त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर केली. माझ्या स्पंदनाच्या आत होता रुतलेला श्वास. माझ्या स्पंदनाच्या आत होता रुतलेला श्वास. ज्योत लावणी या त्यात केला मोकळा हा श्वास. माझे वंदन त्या तेजोमय फुलाला आणि विश्वाच्या शांतीदूताला. सर्वांना सविनय जय भीम.
तर मी आजच्या परिस्थितीवर एक कविता सादर करणार आहे. आजचं राजकारण कशा परिस्थितीचं आहे? गुंडांची ही संसद झाली, गुंडांची ही संसद झाली, ईडी सीबीआय रखेल झाली. गुंडांची ही संसद झाली, न्यायपालिका रखेल झाली. कुठे भीमाचा बाज रे, कुठे भीमाचा बाज गड्यांनो, राखा देशाची लाज रे. षडयंत्र घडवूनी कसे, षडयंत्र घडवूनी कसे, संसदेत भरती खिसे. बॉम्बस्फोट, मागं माळेगावचा बॉम्बस्फोट आठवा. अशा व्यक्तींना खासदार म्हणून निवडून देतात आणि कशा प्रकारे ते लूट करतात. म्हणून षडयंत्र घडवूनी कसे, संसदेत भरती खिसे. अशा व्यक्तीला किंवा अशा नालायक व्यक्तीला संसद रत्न साज दिला नाही पाहिजे. म्हणून काय म्हणतोय, षडयंत्र घडवूनी कसे, संसदेत भरती खिसे. नको संसद रत्न साज, नको संसद रत्न साज गड्यांनो, राखा देशाची लाज र. चोरांचे साथी, चोरांच्या साथी, चोरांच्या हाती, चोरांच्या शिरीशिर ताज र. चोरांच्या शिरीशिर ताज गड्यांनो, राखा देशाची लाज र. तर हा देश कोणाचा आहे? हा कष्टकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. म्हणून कष्टकऱ्यांची खऱ्या हिऱ्यांची, कष्टकऱ्यांची खऱ्या हिऱ्यांची, सारज सुता गोड खीर ही रांधर, गोड खीर ही रांध गड्यांनो, राखा देशाची लाज र. गुंडांची ही संसद झाली, झाली का नाही गुंडाची संसद? कुठला माणूस असा साहित्यिक आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, असा व्यक्ती संसदेत जात नाही. गुंडांची ही संसद झाली, न्यायपालिका रखेल झाली. कुठे भीमा, कुठे भीमाचा बाज रे, कुठे भीमाचा बाज गड्यांनो, राखा देशाची लाज रे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्यासाठी लढा लढावा मानवतेचा, अरे लढा लढावा मानवतेचा, समतावादी लढार. लढा लढावा मानवतेचा, समतावादी लढार. आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. आम्ही बहुजनांची पोर, आम्ही बहुजनांची पोर, ध्येयाच्या उभी समोर. आम्ही बहुजनांची पोर, ध्येयाच्या उभी समोर. विषमतेच भूत आडव येतंय आमच्या मोर. विषमतेच भूत आडव येतंय आमच्या मोर. रोजच त्याचा सामना करून बिघडून गेली फार. म्हणून विषमतावादी आरएसएसचा टीव्ही घरातून काढार. विषमतावादी आरएसएसचा टीव्ही घरातून काढार. लढा लढावा मानवतेचा, समतावादी लढार. लढा लढावा मानवतेचा, समतावादी लढार. आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. रोज दिशाभुलीची भाषा, रोजच यांची वेगवेगळ्या प्रकारचे थापा असतात, आश्वासनं असतात. शाळा कंत्राटी पद्धतीने विकल्या जातात, रेल्वे विकल्या जाती. म्हणून रोज दिशाभुलीची भाषा, कशी मिळेल ध्येयाची दिशा. रोज दिशाभुलीची भाषा, कशी मिळेल ध्येयाची दिशा. कधी सफल होईल आशा, कुटवर साप कराव्या ह्यांच्या कपाणी बशा. ह्यांचे लोक जज आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत.
आणि आमचे लोक बहुजनांना नीट शिकू दिल्या जात नाही. म्हणून काय म्हणायचंय, कॉलेजियम सिस्टीम लढा देऊन आधी बंद ती पाडार, आणि आमच्या बहुजनांच्या जज होऊ द्या. कॉलेजियम सिस्टीम लढा देऊन आधी बंद ती पाडार, आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. लढा लढावा मानवतेचा समतावादी लढार, लढा लढावा मानवतेचा समतावादी लढार. आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार, आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. ही कवळी कवळी मुलं जणू फुलबागेची फुलं, ही बहुजनांच्या पोरांना कशा प्रकारे बिघडवतात. म्हणून ही कवळी कवळी मुलं जणू फुलबागेची फुलं, नकलकाराच्या ध्येयासाठी झोपून गेली काल, नकलकाराच्या ध्येयासाठी झोपून गेली काल. नशाच्या त्या आगीमध्ये होरपळून गेली फोल, सारज सुता नशाबंदीचा कायदा उकरून काढार, आणि आग लागू द्या विषमतावादी त्रिकुटाच्या बुडार. जय भीम. यानंतर या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातला एक तरुण कवी, ज्याची कविता आक्रमकपणानं अंगावर धावून येत असताना समतेचा पदर सोडत नाही, मानवतेची किनार दूर करत नाही, असा कवी सुमित गुणवंत या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची रचना या ठिकाणी सादर करावी. नवरात्रींच्या रंगांच्या धामधुमीमध्ये ज्यांनी आपल्या विचारांना डाग लावून घेतला नाही, ती सर्व माणसं इथं उपस्थित आहेत. नितीनदादांनी निळ्या टोपीचा उल्लेख केला, परंतु मला या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करू वाटतो की आपले धम्माचे असू द्यात किंवा चळवळीचे असू द्यात, कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून उपस्थित असतो. इथंही याही ठिकाणी जास्त पांढरे कपडे घातलेले लोक आहेत. पांढरा रंग नेत्यांनी जरी बदनाम केलेला असला तरी सुद्धा पांढरा रंग, शुभ्र रंग म्हणजे शुद्धता आहे, आणि शुद्ध या जगात फक्त बुद्ध आहे. म्हणून मार्ग शांतीतून क्रांतीचा असो किंवा क्रांतीतून शांतीचा, मार्ग शांतीतून क्रांतीचा असो किंवा क्रांतीतून शांतीचा, इथं प्रत्येकाचं प्रत्येकाशी युद्धच आहे. इथं 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 प्रत्येकाचं प्रत्येकाशी युद्धच आहे. अरे भूगोलाच्या प्रादेशिक सीमेवरती तलवारीच्या जोरावरती हजारांनी राज्य केलं, पण इतिहासाच्या काळजावरती अधिराज्य गाजवणारा फक्त तथागत बुद्धच आहे. या थोडा जास्तीचा वेळ घेणार आहे, माफ करा. या सभागृहात या ठिकाणी उभं राहण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठलेला आहे असं मला वाटतं. कारण विद्यार्थी असताना समोर तिथं पाठीमागं बसायचो आणि नेहमी वाटायचं की ह्या सभागृहात मी बोललं पाहिजे. MIDC-तून सेटनेट PhD पर्यंत तर वावरातून हातातलं खोरं नांगर टिकाव सोडून हातात पेन आला, तो पेन फक्त एकाच माणसामुळे आला, ते म्हणजे डॉक्टर राजाभाऊ बैलुमे सर. आज मी जो काय आहे, जो काय माझा कवितेचा प्रवास आहे, तो प्रवास फक्त आणि फक्त डॉक्टर राजाभाऊ बैलुमे सरांमुळे आहे. तसेच मला पुण्यात आल्यानंतर खंबीरपणे साथ देणारे महादेव रोकडे सर असतील, कुमार आयर सर असतील, खंदारे सर असतील, हे सगळे दिग्गज माणसं माझ्या दृष्टीनं समोर बसलेले असताना माझी अवस्था अशी झाली की मी कवी संमेलनात तर निमंत्रित आहे, कोटपीट घालून आलोय, परंतु मी पंक्चर झालोय. कारण ज्यांनी मला घडवलं ते माझ्या समोर असताना मला काय बोलावं, कुठली कविता सादर करावी हा प्रश्न पडलेला आहे. पण तरी सुद्धा एक महत्वाची कविता मी या ठिकाणी सादर करणार आहे, कारण या कवितेचा संबंध थेट या विद्यापीठाशी आहे.
या कवितेचा संबंध थेट या पुण्याशी आहे. या कवितेचा संबंध थेट इथल्या तरुणाईशी आहे. ती कविता म्हणजे एफसी रोड. ही कविता याच परिसरात घडलेली आहे. हे प्रसंग मी अनुभवलेले, जिवंत जगलेले आहेत. म्हणून मला ही कविता या ठिकाणी महत्वाची वाटते. खर तर परिस्थिती आताची अशी आहे, संशोधन सुरू भाकरीचे, संशोधनाचा विद्यार्थी आहे म्हणून, संशोधन सुरू भाकरीचे, उत्तर मिळेना समस्या हजार झाल्या. संशोधन सुरू भाकरीचे, उत्तर मिळेना समस्या हजार झाल्या. अरे आरक्षणाने मिळेल कशी नोकरी, इथं तर डिग्र्याच बेरोजगार झाल्या. कविता अशी आहे, एफसी रोड. एफसी रोडवरून हातात हात घालून फिरताना, एफसी रोडवरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातल्या जातवाड्याशी येतो, हे कधी जाणवलंच नाही. एफसी रोडवरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातल्या जातवाड्याशी येतो, हे कधी जाणवलंच नाही. आणि विद्यापीठाच्या समानतेचं वातावरण गावातल्या वेशीबाहेरच्या मातीला कधी मानवलंच नाही. डेक्कनचा वाफाळलेला अमृततुल्य गरमागरम चहा दोघात एक समान करून पिला तरी तिच्या घरी गोठ्या बाहेरच्या देवळीत दांडा तुटलेला कप आणि चिरलेली बशी अजून तशीच आहे हे तिला माहीतच नव्हतं. नाहीतर त्या अमृततुल्य चहाचं केव्हाच विष झालं असतं. टिळक रोडला एकाच प्लेट मध्ये पाणीपुरी खाताना तिखट लागून तिला ठसका लागला आणि खळकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझंच पाणी पाणी झालं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझंच पाणी पाणी झालं. पण गावामध्ये तिच्या माझ्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा वेगवेगळाच आहे हे तेव्हा आठवलं नाही. पण गावामध्ये तिच्या माझ्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा वेगवेगळाच आहे हे तेव्हा आठवलं नाही. आणि पाणवठ्यासारखा मसनवाटा सुद्धा वेगळाच. म्हणून तर मी तिला साधं ताजमहालाचं चित्र असणारं गिफ्ट सुद्धा कधी पाठवलं नाही. शहरातल्या चकाचक रस्त्यावरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. शहरातल्या चकाचक रस्त्यावरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. ती म्हणायची, सोड रे सगळं, सगळं जुनं झालंय. घरचे मला खूप जीव लावतात, घरचे माझ्या शब्दापुढं नाही. माझ्याच कवितेतल्या जाती अंताच्या 2 वळी ऐकवत म्हणायची, चल थोडं फिरून येऊ, पुण्यातले गणपती नवसाला पावतात. गणपती टाळण्यासाठी आणि माझ्यातला विचार माझ्यातच जिवंत ठेवण्यासाठी मी तेवढा पुरता तिचा निरोप घ्यायचो आणि गालातल्या गालात हसायचो. जाती अंताची लढाई लढणारा मीच मला किती जातीवादी दिसायचो. मी सांगायचो तिला इतिहास आणि म्हणायचो की हा देश कसा व्यवस्थेच्या गुलामीत फसलाय. ती म्हणायची, तसं नसतं रे काही, मी तुझ्या सोबत आहे ना, तुला कुठं जातीवाद दिसलाय. आणि असंच अचानक एकदा तिला घरून बोलावून आलं. तिला आतल्या खोलीत नेलं. आतल्या खोलीत नेऊन तिला आतलं काहीतरी सांगितलं की तिच्या मनाच्या खोलीत खोलवर आतमध्ये असणारं काहीतरी मागितलं. यातलं मला काहीच माहित नाही. पण तिचं शेवटचं वाक्य होतं, आता शक्य नाही, लोक काय म्हणतील. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासनतास गप्पा मारायचो. गावगाड्याच्या किस्स्यावर खदखदून हसायचो. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासनतास गप्पा मारायचो. गावगाड्याच्या किस्स्यावर खदखदून हसायचो. असंवेदनशील समाजाच्या वातावरणात कट्टरतेचा ढोल बडवत लोक दंगली घडवत असताना आम्ही आमचं प्रेम घडवलं होतं. पण आंतरजातीय विवाह मान्यच नाही म्हणून तिनं तिचं माझं अंतर वाढवलं होतं. आता
शेवटाला एकच खंत वाटते की गावगाड्यावर बोलण्यापेक्षा आम्ही बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर. आता शेवटाला एकच खंत वाटते की गावगाड्यावर बोलण्यापेक्षा आम्ही बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर. आणि शनिवार वाड्याच्या पायरीवर बसण्यापेक्षा आम्ही बसायला पाहिजे होतं फुलेवाड्याच्या पायरीवर. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेमाची वेदना मांडणारी, जाती अंताचा नाशकूल पाहणारी या कवितेवर कुठल्या तरी 4 ओळी चिटकवून त्या कवितेची उंची कमी करायची नाही मला. म्हणून मी लगेचच या ठिकाणी आमंत्रित करतोय कवी मुकेश कांबळे यांना. सर्वांना जय भीम. आपण बऱ्याच विषयावर आता कविता ऐकल्या, राजकारण, शेतकरी, प्रत्येक विषयावर आपण कविता वाचले, बघितलेले आहे. बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पहिल्यांदा त्यांनी म्हटलं शिका आणि शिकल्यानंतर संघटित हो. आताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण शिकतोय, पण शिक्षण व्यवस्था अशी झालेली आहे की आपल्याला संघटितच होऊ देत नाही. आता नवरात्र झालेली आहे, गणपती झालेला आहे, शाळेमध्ये सर्रास गणपती बसवले जातात. नवरात्रीच्या 9 दिवशी शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये आम्ही रोज संविधान म्हणतोय, धर्मनिरपेक्ष हे शब्द शिकवतोय, पण शाळेमध्ये रोज नवरात्रीच्या दिवशी देवीच्या प्रत्येक परिपाठामध्ये मुलांना सर्रास शिकवलं जाते देवीची प्रार्थना म्हणण्यासाठी. म्हणजे एखाद्या समाजाला, एखाद्या विचारधारेला नष्ट करण्यासाठी दुसरं तिसरं काही करत नाही. त्यांची शिक्षण व्यवस्था मोडकळीस तुम्ही जर केली तर ते आपोआप समाज मोडकळी नसेल, त्याच्यावरच घाला घालतात. बाबासाहेबांना माहित होतं की आपला समाज शिकल्यानंतर तो संघटित होईल आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करेल, पण त्यांना माहित होतं यांना शिक्षण कसं द्यायचं. म्हणून प्रत्येक गोष्टीमधून आता शिक्षण चालू आहे. म्हणून मी इथल्या बहुजन प्रत्येक शाळेवर मी प्रायमरी शिक्षक आहे. प्रायमरी टीचर जे आहेत आपले बहुजनातले आहे, 85% टीचर. तिथं ब्राह्मण टीचर कुणी नाहीये, आपलेच आहे, पण ते गणपतीची पूजा शिकवतात शाळेमध्ये. म्हणून मास्तरांसाठी, शिक्षकांसाठी उद्देशून ही माझी कविता आहे. मास्तर घाबरू नका, मास्तर घाबरू नका, पेटवा यांच्या डोक्यातील वाती, होऊ द्या स्फोट विचारांचा. मास्तर घाबरू नका, पेटवा यांच्या डोक्यातील वाती, होऊ द्या स्फोट विचारांचा. शिकवा पुस्तकाच्या चौकटी बाहेरच वास्तव. कित्येक दिवसापासून या भडव्यांनी पाजलं पुस्तकातून जहर. नपुसक हिजड अंडी केलेले बैल बनवून टाकल्या आमच्या पिढ्यानपिढ्या. मास्तर घाबरू नका, ही मदरलँड अँड फादरलँड, हा देश आपलाच. मास्तर घाबरू नका, ही मदरलँड, ही फादरलँड, हा देश आपलाच. आपणच आहोत या देशाचे मूळचे निवासी. पण आर्यांनी केला कब्जा, केलं आक्रमण, बळकावल्या जमिनी, आया बहिणी. तेव्हापासून झालो आपण गुलाम. सांगा हा इतिहास खरा, बळकट भाऊ असलेल्या आपल्या पोरांना वाटा, बंदुका, बॉम्ब, तलवारी विचारांच्या, होऊ द्या स्फोट विचारांचा. मास्तर घाबरू नका, आपलं नवीन विद्यापीठ स्थापन करू. मास्तर घाबरू नका, आपण आपलं नवीन विद्यापीठ स्थापन करू. तेथे शिकवला जाईल विज्ञान, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, सत्य आणि वस्तुनिष्ठ.
मास्तर आपण आपलं राज्यही स्थापन करू. मास्तर आपण राज्यही स्थापन करू. पूर्वीच आदर्श तेथे असेल सर्वांना शिकण्याचा, जगण्याचा, समतेचा अधिकार. प्रत्येकाला असेल संपूर्ण स्वातंत्र्य. तेथे नसेल वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, देव, धर्म, कर्मकांड आणि करतील सर्व माणसं एकमेकांवर प्रेम आणि असेल माणूसच माणसाचा आधार. जय भीम. वा बैलोने सर, कविता त्याची पूर्ण ऐकल्यानंतर, लिहिल्यानंतर खाली मुकेश कांबळे तो लिहितो. व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा हा मुकेश. सकाळपासूनच जे आपलं सगळं सुरू होतं, साहित्य, दलित वगैरे तुम्ही बोलला, आता ही कविता तशीच ठेवायची आणि त्याच्या खालचं नाव काढायचं आणि जगातल्या कुठल्याही समीक्षाला दाखवायचं आणि विचारायचं कुणी लिहिलेलं असेल. कुणी जोशीने लिहिले, देशपांडेने लिहिले म्हणायची गरज नाही. ते कुणी सांगल ही कुठल्या तरी आंबेडकरवाद्यानं त्या गल्लीतल्या पोरानं लिहिलेलं असतं. तेव्हा आम्ही किती जरी नाकारलं तर ती चिटकते, कारण वेदनेशी संघर्ष हा पिढ्यानपिढ्या सुरू राहिलेली एक जमात आहे. तो डीएनए बदलू शकत नाही. आता हीच कविता त्याच्या खाली जर मुकेश देशपांडे म्हटला तर ती कुणाला पटणार बी नाही. काही उत्तर पुस्तकातनं नाहीच मिळत, ती इथंच मला शोधावी लागतात. आणि हल्लीची पोरं कुठं आहेत बघा, त्याचं तर प्रेम करण्यास वय आहे, लपडी करण्यास. पण ते हे लिहितोय का लिहितोय? भोगलंय ना त्यानं, त्याला गुलाबाकडे जायला येणच नाही. म्हणून माझी विनंती आहे की असला काहीतरी संघर्ष करा की कमळाला तुडवून पुढे जावा. जरा एक वातावरण फुलण्यासाठी एक कविता घेतो. कसं मेन अध्यक्ष आहे, मी खपवणार आहे. इथं स्वारगेटला उतरलो दुपारी. एक सुंदर पोरगी सुंदरच असते, अशी रडत बसली होती. केस अशी विस्कटली होती, डोळे सुजले होते. मी लगेच वळगलं ब्रेकअप झाले. कारण हल्ली बाप मेल्यावर पण कोणी एवढं रडत नाही, तेवढं ब्रेकअप झाल्यावर रडत्या. आणि आत्महत्या झाली की मग कशा ते नावावर खपवतात. आता दिसतंय ते. मग मी जवळ गेलो, म्हटलं काय झालं? तिने माझ्याकडे असं बघितलं, मोबाईल असं दाखवला. म्हटलं लॉक आहे, काढा. मग अशी बोट फिरवून तिनं भारताना काय जोडल्या आणि एवढा अवघड पासवर्ड काढून ती लॉक उघडलं आणि मला ती दाखवलं. म्हटली बघा मला ब्लॉक केलंय त्यानं. ओळख नाही पाळख सांगायला लागली. म्हटली येड झाले. म्हटलं मग तेव्हा कळाल, म्हटलं ही 2-3 वर्षाच तरी रिलेशन असणार आहे, त्याशिवाय एवढं एवढं होत नाही. म्हटलं काय झालं? म्हटली ब्लॉक करून पळून गेला आहे. 2 दिवस सापडत नाही, शोधायला लागली. म्हटलं मी काय करू? म्हटली शोधून देता का? लय बोंबलत फिरताय, कळालं. कुठं असल? मग तिला दिलेलं उत्तर ही कविता आहे की असल तो इथंच कुठतरी असल, असल तो इथंच कुठतरी असल. ती म्हटली कुठं असल? म्हटलं असल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असल. असल तो इथंच कुठतरी असल, सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो हिंदू झाला असल. हिंदुत्व घेऊन मातोश्रीवर गेला असल. मातोश्रीवरचा धनुष्यबाण उचलून तो हिंदू हिंदू खेळत असल. असल तो इथंच कुठेतरी असल. धनुष्यबाण घेऊन हळूच मग गुवाहाटीला पळाला असल. असल तो इथंच कुठेतरी असल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हॉटेल बघून मोहरला असल, बहरला असल. तो असल इथंच कुठेतरी असल. पण तेवढ्या 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असल.
घाबरला असेल आणि मग हळूच परत आला असेल. तो असेल इथंच कुठेतरी असेल. मला पकडून नेतील का, माझी चौकशी होईल का, मला तुरुंगात टाकतील का, मला अटक होईल का, म्हणून घाबरून तो कमळाच्या फुलात जाऊन लपला असेल तो इथंच कुठेतरी असेल. कमळाच्या पाकळ्यात विसावल्यावर कमळाच्या फुलानं पण पार आवळून त्याचा रस काढला असेल. सगळा रस निघून गेल्यावर त्याला टाकून दिला असेल. तो थकला असेल, पार वाळला असेल. तो असेल इथंच कुठेतरी असेल. थकल्याला देह घेऊन तो चालत असेल. अचानक त्याला भारत दिसेल आणि मग हळूच तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल. पण या यात्रेत नेमकं चालायच कुणासाठी आणि कुठपर्यंत हेच त्याला कळत नसेल. तो इथंच कुठेतरी असेल. चालून चालून शेवटी थकला असेल, उशीर झाला असेल, वेळ बघितली असेल, घड्याळ दिसला असेल ते इथंच कुठेतरी असेल. तो घड्याळाजवळ गेला असेल, पण काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हेच त्याला कळत नसेल. तो असेल इथंच कुठेतरी असेल. शेवटी सगळ्यांकडनंच अवेलना झाल्यावर तो पॅन्थर झाला असेल. निळा झेंडा घेतला असेल, अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडत असेल आणि मग तो हळूच RPI मध्ये गेला असेल. पण तिथं त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल तो इथंच कुठेतरी असेल. कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटत. आणि मग हळूच तो वंचित मध्ये गेला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसेल. तो असेल इथंच कुठेतरी असेल. मग त्या दिदीला म्हटलं, आज पुणे विद्यापीठात आमचा कार्यक्रम आहे. तो नामदेव सभागृहात कुठेतरी आला असेल, कोपऱ्यात कुठेतरी बसला असेल आणि आमच्या कविता ऐकत असेल. आमच्या कविता ऐकून ते सुधारला असेल. 100% त्याला माणूस बनवून आम्ही तुझ्याकडे पाठवून देऊ. मग मात्र त्याला या गर्दीत कुठं सोडू नकोस असेल. तो इथंच कुठं आजची परिस्थिती आहे. या ठिकाणी आजची तरुणाई काय आहे आणि आमची आई या ठिकाणी उपस्थित आहे. तिचा तरुणपणीचा काळ काय होता, आताचा काळ काय आहे. तरी सुद्धा आई रिटायर झाली, पण तिनं थांबवलेला नाही तिचा अभ्यास संघर्ष. आम्हाला अभिमान वाटतो या माऊलीचा. पाली भाषा शिकते, BA तिसऱ्या वर्षाला आता ऍडमिशन आहे. ही जिद्द, ही चिकाटी घेऊन ती कवितेला जपती आहे. मी आईला विनंती करतो, माधुरीताई ओवाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या घेऊन आपण त्यांची कविता ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. अगदी मार्मिक कविता तुम्ही आता घेतली. सगळे हसून हसून लोटपोट झाले. आता त्यानंतर मी कविता कशी घेऊ आणि काय घेऊ हा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडलाय. तरी पण मी विनंतीला मान देऊन एक माझी छोटीशी कविता सादर करते. सर्वात प्रथम सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. कवी भुजबळ म्हणतात, कळीने फाटत जावे तसा खरोखर फाटत जातो कवी. जगाच्या जखमेसाठी मल्लम घरोघरी वाटत जातो कवी. असे आमचे सगळे कवी मंडळी आहेत. माझी या रक्तात काही निर्मिकांचा अंश आहे.
माझी या रक्तात काही निर्मिकांचा अंश आहे. जिजाऊ, सावित्री, रमाई, तोच माझा वंश आहे, तोच माझा वंश आहे. कविता छोटी आहे, शीर्षक आहे भरारी. खाली मान घालून कुठवर आता वाकायचं, खाली मान घालून कुठवर आता वागायचं. भेदाभेद सारी धुडकावून मला माणूस म्हणून जगायचे. आपण सगळे माणूस म्हणून जगण्यासाठीच इथे प्रयत्न करत आहोत, प्रत्येक जण. खाली मान घालून कुठवर आता वागायचे, भेदाभेद सारी धुडकावून मला माणूस म्हणून जगायचे. साज शृंगार करून, श्रास शृंगार करून वर्तवैकल्यात नाही अडकायचं. साज शृंगार करून वर्तवैकल्यात नाही अडकायचं. सावित्रीचा धडा घेऊन मला सन्मानाने जगायचंय. हो, मला माणूस म्हणून जगायचंय, मला माणूस म्हणून जगायचंय. कळसूत्री भावली बनून, कळसूत्री भावली बनून नाही आता नाचायचं. कळसूत्री भावली बनून नाही आता नाचायचं. ज्योतिबाचा आसूड फिरून अविद्येला दूर करायचंय. हो, मला माणूस म्हणून जगायचंय. चंद्रासारखं चमकून, चंद्रासारखं चमकून परप्रकाशित नाही राहायचं. चंद्रासारखं चमकून परप्रकाशित नाही राहायचे. सूर्यासारखं तेजस्वी होऊन स्वयं प्रकाशाने उजळायचे. हो, मला माणूस म्हणून जगायचे. हो, मला माणूस म्हणून जगायचे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, हे खरं करून दाखवायचे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, हे खरं करून दाखवायचं. त्यासाठी 2 हात करायचे. हो, मला माणूस म्हणून जगायचे. बस झाला आता रडणं, बस झाला आता रडणं, आता लढायला शिकायचंय. बस झाला आता रडणं, आता लढायला शिकायचंय. नराधावांना ठेचून जिजाऊ सारखं शूर व्हायचे. नराधावांना ठेचून जिजाऊ सारखं शूर व्हायचे. हो, मला माणूस म्हणून जगायचे. हो, मला माणूस म्हणून जगायचे. धन्यवाद. खूप जबरदस्त कविता, माणूस म्हणून जगायचं. मला कधी कधी प्रश्न पडतो आमच्या चळवळीमध्ये, या सगळ्या प्रदेशामध्ये, ही जुनी माणसं अजून कशी काय हट्टी आहेत, सोडत नाही, हाक देतात, साथ घालतात. लातूरवरून बनसोडे सर निळी टोपी घालून उपस्थित आहे. कशासाठी इतकं करतात? म्हणून कविता आहे की मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हणालो, या चळवळीत या तुमची गरज आहे. तो म्हणाला, सध्या शिक्षण सुरू आहे, तुम्ही नंतर या. त्याचं शिक्षण झालं, मी परत गेलो, म्हणालो चळवळीत या, गरज आहे. तो म्हणाला, आता कुठे शिक्षण झालं, नोकरीच्या शोधात आहे, नंतर या. नोकरी लागली, मी परत त्याच्याकडे गेलो, म्हटलं चळवळीत या, खूप गरज आहे. ते म्हटलं, आता कुठे नोकरी लागली, एवढं बोंबलत फिरताय, एखादं स्थळ बघा, चांगल्या घरची मुलगी बघून द्या, तुम्ही नंतर या. कस तरी त्याचं लग्न झालं. हनीमून झाल्यावर मी परत गेलो, म्हटलं चळवळीत या, खूप गरज आहे. ते म्हटलं, आता कुठं लग्न झालंय, आयुष्याचा आनंद घेऊ दे, तुम्ही परत या. त्याला मुलं बाळा झाली, मी परत गेलो, म्हटलं चळवळीत या, खूप गरज आहे. आता कुठलं मुलं बाळी झाली, त्यांच्या शिक्षणात बघू द्या, तुम्ही नंतर या. त्यांच्या मुलाची लग्न झाली, तो रिटायर झाला, गाडी आली, माडी झाली, सुंदर सुंदर बायकोच्या अंगावर गुलाबी साडी झाली. परवा परत गेलो, आता तरी येते का बघायला. मी काय बोलणार तेवढ्यात त्यानं मला बसवलं, सगळ्यांना बोलवलं, मुलं आली, सुना आल्या, नातवंड आली, आणि त्यानं माझी ओळख करून दिली. हे पहा, अखंड आयुष्य चळवळीसाठी झिजवलेला कार्यकर्ता हा रस्त्यावर होता, म्हणून आम्ही सुरक्षित होतो. त्याने एक निळी शाल घेतली,
खांद्यावर टाकले, म्हणाले आता या. मी जय भीम म्हटलं, तो नाकात नमो बुद्धाय म्हटला. मग कळालं, निळ जानवं अडकून पडले. माणसं बदलली. घरी आलो, दार लावलं, कडी लावली. बाबासाहेबाचा फोटो छातीला कवटाळून धरला, हंबरडा फोडला. जय भीम, जय भीम, जय भीम. ही आमच्या कविता आहे. वेगळी कविता, एक वेगळा कवी ज्याची कविता आक्रोश करत, हंबरडा फोडत इथल्या वातावरणाला, मानवतेच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला आधार देऊ पाहते, अशी कविता लिहिणारा कवी सागर काकडे या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्याला विनंती करतो की त्यानं त्याची कविता या ठिकाणी सादर करावी. एका देवाला एका वेगळ्या माहोलची कविता ऐकू. त्यांचा फोन झाला की ऐकू का आत्ताच ऐकू? फार सिरियस व्हावं लागतं काय काय गोष्टींमध्ये आपल्याला. बघा की मग अशी बैलुमी सरांनी सांगितलं, भटक्या समाजातील लोकांनी हळूहळू बाबासाहेब जय भीम बोलायला सुरुवात केली आहे. मी 12 वर्षापूर्वीच केलेले होते. आणि त्यामुळे गेली 12 वर्ष ह्या चळवळीत तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा म्हणतो. बघा की इंद्रायणी तर डुबक्या मारून, इंद्रायणी तर डुबक्या मारून हाती लागणारी चिल्लर तोंडात गच्च भरून काढणाऱ्यांना. अरे इंद्रायणी तर डुबक्या मारून हाती लागणारी चिल्लर तोंडात गच्च भरून काढणाऱ्यांना काय करायचंय? कुणाची राख झाली, कुणाची हाडं हाताला टोचली. अरे इंद्रायणी तर डुबक्या मारून हाती लागणारी चिल्लर तोंडात गच्च भरून काढणाऱ्यांना काय करायचंय? कुणाची राख झाली, कुणाची हाडं हाताला टोचली. रुपया हाताला लागला की स्वप्न रंगू लागते. अरे रुपया हाताला लागला की स्वप्न रंगू लागते आणि दिवसाचे सार्थक झाले की भाकरी अभंग गाऊ लागते. दिवसाचे सार्थक झाले की भाकरी अभंग गाऊ लागते. कविता आहे तुमच्या एका गोळीवर, तुमच्या एका गोळीवर. बघा की कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना, की कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. अरे कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. अरे कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. आणि सांगितलं आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस. आणि सांगितलं आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस. मी थारोळ्यात पडल्यावर हरणी सारखी हंबरू नकोस. अगं मी थारोळ्यात पडल्यावर हरणी सारखी हंबरू नकोस. तुझ्या हातात लेखणी घे, पोरालाही शिकव. अगं तुझ्या हातात लेखणी घे, पोरालाही शिकव. त्याच्या रक्तात फुले शाहू आंबेडकर रुजाव. अगं तुझ्या हातात लेखणी घे, पोरालाही शिकव. त्याच्या रक्तात फुले शाहू आंबेडकर रुजव. अगं तुझ्या माझ्या मिलनामधला एक शिवाजी घडव. अगं तुझ्या माझ्या मिलनामधला एक शिवाजी घडव. आयुष्यभर त्याच्या मागे जिजाऊ होऊन उभी राहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. वाऱ्यालाही कळत नाही, मोकळा श्वास मिळत नाही. अरे वाऱ्यालाही कळत नाही, मोकळा श्वास मिळत नाही. दहशतीखाली तुमच्या इथं घास सुद्धा गिळत नाही.
पोटाला पीळ देऊन असं किती दिवस जगायचं? अरे पोटाला पीळ देऊन असं किती दिवस जगायचं? मायबाप आमचे तुम्ही असं किती दिवस सांगायचं? डोळ्यासमोर एकच आता एकच मनू दिसतो आहे, माझ्याकडे बघून तो मनामधून असतो आहे. अरे कोण त्याचा बाप आहे तुम्ही सुद्धा शोधून घ्या, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. अरे भेदाभेद करून उडवता खोपड्या कोवळ्या लेकरांच्या. अरे भेदाभेद करून उडवता खोपड्या कोवळ्या लेकरांच्या. गाडली जातात जिवंत माणसे गाभाऱ्यांखाली तुमच्या. डोळ्यांमधल्या बुबुळावरती सूर्य कधी जगत नसतो. अरे डोळ्यांमधल्या बुबुळावरती सूर्य कधी जगत नसतो. आभाळातला चंद्र अंधारावर तरंगत नसतो. फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही. अरे फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही. अरे फुलपाखराच्या पखालीने आभाळ दाटून येत नाही. आणि माणूस कापून रक्ताचा शेंद्रात देव सापडत नाही. अरे माणूस कापून रक्ताचा शेंद्रात देव सापडत नाही. निळ्या नावाच्या छायेखाली माणूस म्हणून जगत राहा, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. अरे माणसाने माणसाला गर्भार ठेवावं जनावरातल्या माणसांसाठी. अरे माणसाने माणसाला गर्भार ठेवावं जनावरातलं माणसांसाठी. अरे हेपलावं माणसातलं जनावर मुक्या भैऱ्या माणसांसाठी. माणसं मारता रे तुम्ही त्या गाभाऱ्यातल्या दगडासाठी. अरे माणसं मारता रे तुम्ही त्या गाभाऱ्यातल्या दगडासाठी. जात सोडा धर्म सोडा. अरे जात सोडा धर्म सोडा. बुवा बाबाचा नाद सोडा. आम्हा टम्मा नेऊन गाडा. विज्ञानाची कास धरून सत्याचा ठाव घ्या, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. आणि शेवटचं कडवं आहे, असो तुमचं काही असो. अरे असो तुमचं काही असो. अरे असो तुमचं काही असो. मी आता तयार आहे लढण्यासाठी, तुमच्या गोळ्या छातडावर झेलण्यासाठी, माणुसकीचा आवाज होऊन बोलण्यासाठी. अरे असो तुमचं काही असो. मी आता तयार आहे लढण्यासाठी, तुमच्या गोळ्या छातडावर झेलण्यासाठी, माणुसकीचा आवाज होऊन बोलण्यासाठी. परत एकदा घराकडे जाऊन येतो. परत एकदा घराकडे जाऊन येतो. शेवटचं बायको पोराला पाहून येतो. अरे परत एकदा घराकडे जाऊन येतो. शेवटचं बायको पोराला पाहून येतो. अरे परत एकदा घराकडे जाऊन येतो. शेवटचं बायको पोराला पाहून येतो. तोवर तुमच्या बंदुका घासून ठेवा, मी माझ्या शब्दात तासून येतो. अरे तोवर तुमच्या बंदुका घासून ठेवा, मी माझे शब्द तासून येतो. धार लावली आहे आता, होऊ द्या ना घनघोर युद्ध. अरे धार लावली आहे आता, होऊ द्या ना घनघोर युद्ध. तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द. अरे तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द. वरवर शांत दिसतोय, माझ्यातला शांतीदूत गालातल्या गालात हसतोय. अरे वरवर शांत दिसतोय, माझ्यातला शांतीदूत गालातल्या गालात हसतोय. अरे वरवर शांत दिसतोय, माझ्यातला शांतीदूत गालातल्या गालात हसतोय. पण माझ्या मधला छत्रपती एकदा आजमावूनच बघा, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. जय भीम. जर जोशाचा पोरगा एवढ्या जोशात जय भीम बनू शकतो, तर तुमच्या आमच्या सारख्याला काय फरक पडतोय? जय भीम. खरं तर ही आम्ही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो. आमच्या कवी संमेलनामध्ये एकही माणूस, एकही कवी एका जातीचा नसतो, परंतु आमच्या सगळ्यांचा मार्ग हा बुद्धाचा मार्ग आहे. कारण आमच्या कवितेने आम्हाला बुद्धापर्यंत नेलेलं आहे. थोडक्यात आमची भूमिका काय, की कोणी ठरवून कवी होत नाही किंवा करिअर म्हणून निवडत नाही कवी होणं. कुणी ठरवून कवी होत नाही किंवा
करिअर म्हणून निवडत नाही कवी होणं. खरडून खरडून बंद पडले तरी सुद्धा काहींच्या वाट्याला येत नाही प्रकाश झोतातलं आयुष्य किंवा त्यांच्या सहीचा होत नाही ऑटोग्राफ. काही पुरस्कारच लागलेत पेनांच्या गळाला आणि काही पेनच लागलेत पुरस्कारांच्या गळाला. आम्ही अशा काळात पेनाशी मैत्री केली आहे. आम्ही अशा काळात पेनाशी मैत्री केली आहे की ज्या काळात मॉर्निंग वॉकला गेलेल्या पेनाचीच हत्या झालीये. आम्ही अशा काळात पेनाशी मैत्री केली आहे की ज्या काळात मॉर्निंग वॉकला गेलेल्या पेनाचीच हत्या झालीये. पण तरी सुद्धा आम्हाला ठाम विश्वास आहे की धोक्यात असलेली लोकशाही पेनातली शाहीच वाचू शकते. पेनातली शाहीच वाचू शकते. चौकीदार काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्या मानवतेने विचारांनी सजलेल्या घराचा चौकीदार जर नितीन चंदनशिवे सारखा असेल तर मला वाटतं संस्कृतीच्या आडून कुठलीच विकृती या घरात येणार नाही. आणि या चौकीदाराचा आपल्या सगळ्यांना अभिमान असणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची महत्वाची कविता या ठिकाणी सादर करावी. कांबळे चळवळीच कविता आहे. इथं सगळा कांबळे उपस्थित झाला. कांबळे इथं वर पण आहे. इथं सगळी तरुण पोरं बघून मला लय आनंद झाला. नाही तर मग ती कुठेतरी जुनी जाणती अशी बसते, मग ती मला बोलवतात. अशी तरुण पोरं बैठली की जरा हुरूप येतो. तरी मी गौतम पाटील पेक्षा जास्त बुकिंग आहे आम्ही. आमचा समाज जागा आहे. बरं आमच्यात बघायसारखं काही नसलं तरी माझी ओळख आकर्षण म्हणून केली जाते. आहे काही चुका पण दिसतात. तरुणांच्या हाती आता सगळं आपण दिलं पाहिजे सर. आपली लोक खुर्च्या सोडत नाही, त्या सुटतच नाही. परवा त्या गोंदियाला एका कार्यक्रमात होतो मी. वर स्टेजवर होतो. ती बाजून असं व्हीलचेअरवरनं आणत होती त्याला. असं 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 मान हलत होती. वय वर्ष 92. मी ते बाजूच्या म्हटलं ही कोण आहे? ते म्हटले अध्यक्ष आहेत मंडळाचे. नीट बैठलं. म्हटलं बदला कशाला ठेवले? म्हटले हळू बोला. म्हटलं का? हा म्हटले ते अध्यक्ष आहेत म्हणूनच जिवंत आहे. पद काढले की जाणार म्हणले. आणि खुर्ची ढकलत होत ते अशी मान हालत होत. वय वर्ष 82. तर त्यांच्या नीट बघितलं. म्हटलं ही कोण आहे? तर ते म्हटले ते उपाध्यक्ष आहे. मग ते प्रकार नीट बघायला लक्षात आलं. ते पाठीमाग जो उपाध्यक्ष होता तो अशी मान तो म्हणत होता उठ, मला काही कळ बसू दे. आणि त्याच नाही नाही. मग माझ्या लक्षात आलं. हे बघा एक लक्षात घ्या तरुण पोरांनो, जो उपाध्यक्ष असतो तो कायम उपाशी राहतो. तो कधीच मुख्य होत नाही. उपाध्यक्ष हा कधीच अध्यक्ष होत नाही. हे महाराष्ट्रातला नियम आहे. आणि ही ज्यांना ज्यांना कळालं ते म्हणतात आम्हाला सचिव करा चालतंय पण उपाध्यक्ष नाही. आणि जे जे आता उप आहेत, मग ते उपमुख्यमंत्री असतील, उपराज्यपाल ते असतील, आता मी सांगतो ते कधीच मुख्य होणार नाही. की कुठंतरी परवा फडणवीस साहेबांनी ऐकलं, मला नंतर कळालं 3 दिवस ती झोपली नाही. कविता त्या निळ्या टोपीसाठी आहे. आमचा कांबळे, हा जो कांबळे आहे हा फुले शाहू आंबेडकर वाचलेला कांबळे आहे. ते कुठला एक जात नसते. आणि फुले शाहू आंबेडकर ही अशी भूत आहेत, मी भूतच म्हणतो, झपाटली झपाटली हो.
ते आम्हाला झपाटले आम्ही बोंबलत घेतोय. बायकोचे 10 फोन चालू आहे तिथं, तरी उचलत नाही. आता फोन उचलल्यावर मी तिला म्हणणार, ती रागावणार. मग म्हणणार तुला रमाईची शपथ आहे, ती गप्प बस. काहीच बोलत नाही. वाट बरोबर या एक रमाईचा फायदा. ही भूत आहेत. ही फुले शाहू आंबेडकर ज्याला ज्याला झपाटले ते नमुनाच वेगळा असते. आणि फुले शाहू आंबेडकर जी माणसं पेरतात त्यांच्या घराची राख होते. फुले शाहू आंबेडकर जी माणसं विकतात त्यांच्या घराचं सोनं होतं. पण एक लक्षात घ्या, सोनं झालेल्या घरांचा इतिहास लिहिला जात नाही, राख झालेल्या घरांचा लिहिला जातो. आणि अशी राख झालेल्या घरांचा कार्यकर्ता हा कांबळे असतो. त्याला पटत नाही, वाचलेलं असतं, सत्य स्वीकारलेलं असतं, त्यामुळे तो भिडत जातो. जसे बहिलुमे सरांनी मग सांगितलं की त्रास होणार आहे पण भेटलं पाहिजे, त्यांचं वाक्य मला फार आवडलं. ह्याला काय त्रास होत जातो त्याची ही कविता आहे. की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला. आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ही फुले शाहू आंबेडकर वाचल्या नमुना. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला, कांबळे प्रेमात पडला. तिला घेऊन गार्डन मध्ये बसला, सारसबागेच्या कोपऱ्यात. तिने विचारली हळूच त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे, मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. आता माणूस माझी जात ही एकमेव जात बोलती. तिने लगेच ओळखली जात. आपलं चर्चासत्राची सुरू होती, सगळे उत्तर आहे त्याचे. ते म्हणला, वेडे, मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेच लग्न ठरलं. घरचे म्हटले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला, पटत नाही. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमत नाही. भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाट तरी. कांबळे म्हणला, असलं तर चालणारच नाही. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावलं, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. जयंती आली, मीटिंग बसली. पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला दंगलकार. पोरं म्हटली तुला पण बोलवलं. पण कांबळे प्रबोधन, नाचायचं नाही, वाचायचं, दंगलकार, कवी संमेलन, प्रबोधन, व्याख्यान झालं पाहिजे. मग आपल्याच पोराने कांबळेला असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे चळवळीत सक्रिय झाला. चळवळीचे गट तरी दिसले. माझ्या संग कविता म्हणत बोंबलत भिडला.
RPI ABCD दिवाळीपर्यंत ती झेड जाईल. ती संपलं की ती रोमन अंक धरतील पण गट काढतील. गट तट बघून कांबळ्याला वाईट वाटलं. कांबळ्यांना सगळे इसकटले. सगळ्यांनी एकत्रित या. बाबासाहेब समजून घ्या. संघर्ष करा. एकत्र बळ येऊ दे. मग आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा हात तुडवला. पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळे आता थकलाय, सगळ्यांनी बाजूला टाकलाय. मग ती पोरं आता नवीन पिढी मोबाईलवर वाया गेलेली. ते असं गौतमी पाटील बघत त्याला काहीतरी मोबाईलवर दिसलं. त्यानं कांबळेला विचारलं, डॅडा, आता डॅडा झाला ना, डॅडा हे फुलेशाह आंबेडकर काय भानगड? हे संविधान काय आहे डॅडा? ही चळवळ काय? आता मात्र कांबळे पेटला. सगळीकडे पेरत फिरलो, घरात उगवलं नाही. त्यानं दार लावून पोराला तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो दोनदा काढला. मग कांबळेच्या लक्षात आलं, DNA मधनं ही गेलं, डबल गेलं. विचार काय गेली. आणि मग कांबळे आता येडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो. आता एक ईडी आहे ती सावरकर आंबेडकर एकत्र एकत्र या म्हणतो, भारत म्हणतो, इंडिया म्हणतो, सगळे एकच आहे म्हणतो. तरी त्याला शॉक देतात, म्हणजे आपणच आहे ते. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही, त्याच्या हातात तिरंगा आहे आणि मांडीवर या देशाचं संविधान. आणि डॉक्टर पाठीमागून शॉक देत आहेत, पण कांबळे रडत नाही, तो नुसताच कणतोय. करून हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे आणि हा देश सुद्धा जिवंत राहणार आहे. या वाक्यावरतीच कवी संमेलन संपवणार आहे. सगळ्या कवीसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद द्या. आणि मी म्हणल्याप्रमाणे आमच्या नंतर कुमारदादाचा एक पात्री प्रयोग आहे, तो सोडून जाऊ नका. तो जर तुम्ही नाही बघितला तर तुम्ही आयुष्यातनं उठला म्हणून समजायचं, म्हणून त्या कार्यक्रमाला थांबायचं. बाकी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून जय भीम, धन्यवाद.